नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमधून आपलं स्वागत आहे. जे राणे, नितेश राणे, ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे हे मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये नितेश राणे हे मंत्री आहेत. पण हे कट्टर हिंदुत्ववादी आहेत. अनेक वेळा त्यांची वक्तव्य ही वादग्रस्त राहिली आहेत. ते बोलतातच तसे. नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेलं वक्तव्य सध्या गाजते आहे आणि वादग्रस्त झालं आहे. नितेश राणे म्हणाले, आता नाशिकमध्ये लवकरच आता कुंभमेळा भरतोय. नाशिकच्या कुंभमेळ्यात हिंदूंनी दुकानं लावली पाहिजेत आणि तिथे हिंदूंकडूनच खरेदी करा. मुसलमानांकडून खरेदी करू नका, असं वक्तव्य हे मंत्री नितेश राणे यांनी जनतेला केलं आहे. म्हणजे राणे इतकं टोकाचं बोलले आहेत. राणे म्हणतात की दुसरं कोणी आला तिथे स्टॉल लावायला तर इतरांचे स्टॉल काढून टाका. मी मंत्रालयात बसलो आहे, चिंता करू नका, असंही सांगायला नितेश राणे विसरले नाहीत. त्याचं म्हणणं ते तिथे हिंदूंचा उत्सव आहे. कुंभमेळा हा हिंदूंचा उत्सव आहे. हिंदूंच्या या उत्सवात हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजेत, हिंदूंचेच स्टॉल लागले पाहिजेत आणि हिंदूंनी तिथे हिंदूकडूनच वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. आता ऐकायला बोलायला हे वक्तव्य योग्य आहे, म्हणजे पटते लोकांना. तरी पण हे वक्तव्य हे वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. राणे म्हणतात की हिंदूंनी हिंदूकडून विकत घ्यावं. हिंदूंनी हिंदूकडूनच विकत घेतलं पाहिजे. त्यातच हिंदूंचे हित बघितले जाणार आहे. म्हणजे हिंदूंचे हित कशात बघितले जाईल तर तुम्ही हिंदूकडून घ्याल तर हिंदूंचं हित बघितलं जाईल. हा हिंदूंचा मोठा उत्सव आहे कुंभमेळा. तिथे हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजेत, तिथे हिंदूंनी हिंदूकडूनच घेतलं पाहिजे. राणे म्हणतात की आता इतर समाजाचे उत्सव आहेत, मुसलमानांचे उत्सव होतात, तिथे हिंदूंचा स्टॉल लागतो का? तुम्ही पाहिलाय का हिंदूंचा स्टॉल लागला आहे? रमजान निमित्ताने वेगवेगळे स्टॉल लागतात त्यांच्या समाजाच्या कार्यक्रमात. तिथे हिंदूंचा एका स्टॉल तुम्हाला दिसतो का? मग आपण का मऊ वागतो? काही लोक म्हणतात की बाबा तुम्ही असं बोलून धर्मात भांडणं लावतात. यात भांडणं कुठे आहेत? सरळ सरळ आहे की हिंदूंचा उत्सव आहे, तिथे हिंदूंचीच दुकान लागली पाहिजे असं गणित नितेश राणे यांनी मांडलेलं आहे. तर त्यावर प्रतिक्रिया येणारच आणि आल्याही तशा प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. संतप्त प्रतिक्रिया आहेत, दोन्ही बाजूच्या आहेत. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यावर म्हणतात, संजय राऊत यांनी प्रश्न विचारला आहे नितेश राणेंना की नितेश राणेंच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे, राष्ट्रपतींचं काय म्हणणं आहे, सर्वोच्च न्यायालयाचं काय म्हणणं आहे, असे प्रश्न
संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. आता प्रॉब्लेम असा आहे की आपण ज्या पद्धतीचं घटना स्वीकारली आहे, साऱ्यांना समभाव, सर्व धर्म समभाव आपण पाळतो, तर सर्व समभावाच्या या व्याख्येमध्ये हे नितेश राणेंचं वक्तव्य कुठं बसते? बसतच नाही. आपला समाज, हिंदू समाज सर्वसमावेशक आहे, सर्वांना घेऊनच चालत आलेला आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या या वक्तव्याचं कसं स्वागत होते, काय रिॲक्शन होते ते पाहावं लागेल. पण तुम्हाला काय वाटते? तुम्ही सहमत आहात नितेश राणेंच्या या वक्तव्याशी? कॉमेंट करा. नमस्कार.